हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. डिझाईन विथ संगीतामणी. कशा आहे मैत्रिणी हो, मजातच असणार. आज मी तुमच्यासोबत एक आयडिया शेअर करणार आहे की लेसचा कसा यूज करायचा. जे गोल्डनची लेस राहते ते आपण नेहमी गळ्यावर राऊंड लावतो, तसे बायका कंटाळतात सेम पॅटर्न घालून. जे एक रंगी ब्लाऊज असते तर त्याला आपण कशी लेस लावायची, कसा यूज करायचा, हे आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आजचा आयडिया जर तुम्हाला यूजफुल वाटला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला बघूया लेसचा कसा यूज करायचा. हे बघा, हे लेस आहे. ह्या रंगाचे एकच रंगी ब्लाऊज होतं, तर गोल्डन कॉपर कलरची लेस घेतलेली आहे. तर कॉपर कलरची लेस इथं खूप छान आयडिया शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत. जे आपण नेहमी लेस इथं लावत होतो गळ्यावरती, इथंच लावत होतो. गोल्डनची, कॉपरची, सिल्वरची इथंच लेस लावत होतो नेहमी. तिथं बायका सेम पॅटर्न घालून कंटाळता. तर बघू शकता इथं हायलाईट केलेली आहे मी लेस. जे आपण पायपिंग यूज करतो, तर पायपिंग न यूज करताना मी ते लेसचा यूज केलेला आहे. ही आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपण आज असं पॅटर्न तयार करणार आहे. आता तुमच्यासोबत परत एक आयडिया शेअर करणार आहे मी. राऊंड गळ्याला लेस कशी लावायची. आता ही लेस जी आहे आपण आधी वरतून गळ्याला लावत होतो, राऊंड गळ्याला. आता वर न लावताना गळ्याला हायलाईट कसं करायचं. राऊंड गळ्याला आपण बघूया, मापानुसार गळा कट करून घ्यायचा. 11 इंची उंची आहे गळ्याची. बघू शकता इथं माप काढून घ्यायचं गळ्याचं. 11 इंची गळा रेडी तयार आहे. तर आपण 11.5 घेऊया. अर्धा इंची सिलाईमध्ये जाणार. 2.5 इंची खालती मार्किंग करून घ्यायची. 2.5 इंची इथं पण शोल्डरला. स्केलनं असं सरळ अशी लाईन ओढून घ्यायची. थोडं डीप नाही का ह्या राऊंड. इथे उंची 15.5 तयार आहे ब्लाऊजची. हायटेड ब्लाऊज आहे. इथं आपण असं राऊंड करून घ्यायचं. लेसचं पॅटर्न करायचं आपल्याला. जे लेस लावताना नवीन आयडिया शेअर करणार आहे तुमच्यासोबत. हे लेस आपण आधी ब्लाऊजला वरच्या बाजूला लावत होतो असं पॅटर्नला. आता लेसचा आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. लेस हायलाईट करून कशी लावायची चला बघूया. आता गळा आधी कट करून घ्यायचं राऊंड. गळा कट केल्यानंतर मेन फॅब्रिकवर मार्किंग करून घ्यायची मध्यभागी. साडे 11वर इथं पण मेन फॅब्रिकवरती असं अस्तर व्यवस्थित मेन सेंटरला लावून घ्यायचं. आपल्याला इथं सिलाई मारतानाच लेस हायलाईट करायची आहे. आपल्याला वरच्या बाजूला नाही लावायची लेस. जशी आपण पायपिंग वगैरे करतो तशी लेस लावायची आहे. इथं पूर्ण अशी राऊंड सिलाई मारून घ्यायची 2 वेळा. म्हणजे व्यवस्थित ते लेस आहे ना लावलेली आपण आत ते व्यवस्थित फिटिंगला. आणि परत 2 वेळा सिलाई मारून झालेली जे मेन फॅब्रिक आहे गळ्याचं राऊंड ते कट करून घ्यायचं. ते सरळ करून घ्यायचं कापड.
पलटी मारून नंतर दाबटीप मारून घ्यायची आणि जे अर्धा इंची लेस घेतलेली आपण त्या अर्धा इंची आत जाणार शिलाई मणी आणि अर्धा इंची बाहेर दिसणार. इथं पण लावून घेतलेली आहे. बाईला आपण अर्धा इंची घेतलेली होती लेस मध्यभागी आत शिलाई मारून घेतलेली आत आणि अर्धी लेस बाहेरच्या बाजूला हायलाइट केलेली आहे. इथं पण लावून घेतली, बघू शकता इथं छान हायलाइट केलेली आहे. आता हे बॅकला लावलेली, आता फ्रंटला पण आपण असंच रेडी करून घ्यायचं. बघा पुढच्या बाजूला फ्रंटला पण आपण लावून घेतलेली आहे लेस. इथं पण हायलाइट केलेली आहे. आता आपण पूर्ण ब्लाऊज रेडी करून घ्यायचं. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की शेवटपर्यंत बघा. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. बघूया आपण पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्यानंतर कसा लुक तयार होतो ब्लाऊजचा. बघू शकता हायलाइट केलेलं आहे, खूप छान तयार झालेलं आहे लेसचं पॅटर्न. लेसचं पॅटर्न पण म्हणू शकता, पायपिंग पण म्हणू शकता आणि लेसचं हायलाइट पण म्हणू शकता. जे लेस इथं हायलाइट केलेली आहे. आधी इथंच लावत होतो लेस. राऊंड गळ्याला आपण राऊंड नेक राहतो त्याला लेस लावत होतो, तर सेम लेस घालून कंटाळता बायका. लेसचे काय पॅटर्न नको असता. कसा वाटला माझा आयडिया तुम्हाला? शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. असेच मी तुमच्यासाठी युनिक काहीतरी पॅटर्न नवीन घेऊन येणारच आहे.